नशिबाने नेहमीप्रमाणे एक वेगळी आणि चांगली ठाशीव भूमिका मला मिळाली. सगळेजण असतात मदतीला आणि मग ते जसं दिवस जातात तसं हळूहळू हातात यायला लागतं आणि मग भीती हळूहळू निघूनच जाते. मग ते आपलंच होतं. मी शोधतच होते आणि एक ह्या आधी कधी न केलेलं काम मला करायला मिळतंय. एक तिला तो माज आहे, तो कौतुक आहे घराण्याचं प्रचंड आणि त्या टेचात तिला राहायचंय, राज्य करायचंय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. विसरू नको तू मला या मालिकेचं नुकतं स्क्रीनिंग झालंय आणि कमाल भाग आता आम्ही पाहिलाय. आणि या मालिकेतील वत्सल्य ओझस कशा आहात? मस्त. कमाल आहे, वत्सल्य फार आवडली. तो ऑरा एक खूप वेगळा आहे आणि तो रुबाबदार एक भूमिका आहे. किती छान वाटते खरं तर आता स्वतःलाच पाहून आणि हा पूर्ण एपिसोड. छान वाटतंय. मला पण खूप आवडलं. ह्या आधी मी अशी भूमिका कधीच केलेली नाहीये. म्हणजे कुठल्याच काय म्हणतो ना, कुठल्याच दृष्टीने मी अशी भूमिका केलेली नाहीये, की असा गेटअप किंवा असा मेकअप किंवा अशी भाषा, असा ॲटिट्यूड किंवा असं काहीच ह्याच्या आधी केलेलं नव्हतं आणि ते करायला मिळतंय. त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि आमची पूर्ण टीम छान आहे, गोष्ट छान आहे. आणि आत्ताचा पहिला एपिसोड मलाही खूप आवडला आणि असं वाटतं की प्रेक्षकांना पण नक्कीच आवडला असेल. त्यामुळे बरं वाटतंय. अगदीच आवडलं असेल, पण आत्ताच तुम्ही म्हणाला याआधी अशी कधीच भूमिका केली नाही. जो पहिल्यांदा भूमिका करतो ना तेव्हा आपल्या मनात खूप धाकधूक असते. एक वेगळ्या पद्धतीचा आपण अभ्यास करतो. या भूमिकेसाठी किती अभ्यास तुमच्याकडनं करण्यात आला? अभ्यास प्रत्येक भूमिकेसाठी थोडाफार करावाच लागतो. म्हणजे फार करायचा असतो, पण कधी होतो, कधी नाही होत. पण खूप जणांची मदत झाली मला. सगळ्यात आधी आमचे दिग्दर्शक स्वप्नील वारके आणि आमचे निर्माता आणि तेही खरं तर लेखक आहेतच. त्यांची म्हणजे आमची सचिन दरेकर सरांची पण खूप मदत झाली मला ते कॅरेक्टर समजून घेताना आणि म्हणजे सगळ्याच आमच्या टीमने प्रत्येक कॅरेक्टरसाठी इवन अभिषेक आणि निरंजन या सगळ्यांनी म्हणजे कुठे ना कुठे प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये कुठे ना कुठे नाही म्हणणार मी, खूप त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ह्या सगळ्यात. आणि म्हणून प्रत्येकाला आपापलं कॅरेक्टर पकडताना जी भीती वाटत असते ती कमी होते. कारण सगळेजण असतात मदतीला आणि मग ते जसं दिवस जातात तसं हळूहळू हातात यायला लागतं आणि मग भीती हळूहळू निघूनच जाते. मग ते आपलंच होतं. येस, पण आता मालिकेच्या विश्वात एकदा पुन्हा कमबॅक करताना मला हे जाणून घ्यायचं, कास्टिंग जेव्हा येतं, जेव्हा विचारली जाते ही भूमिका तुम्हाला करायची आहे का, काय पहिला विचार आला आणि असं वाटलं की ही भूमिका माझ्याच वाटेल आहे? खरं तर मी फार विचार करते एरवी, पण ह्यावेळेला मी काही विचार नाही केला. कारण असं ठरलं होतं, की आता एक मालिका घ्यायची, अर्थातच चांगली मालिका घ्यायची आणि ठरलेलं असल्यामुळे मी ह्यावेळेला फार विचार करत बसले नाही. पण नशिबाने नेहमीप्रमाणे एक वेगळी आणि चांगली ठाशीव भूमिका मला मिळाली. त्याबद्दल देवाचे खूप आभार आहेत, की मी शोधतच होते आणि एक ह्या आधी कधी न केलेलं काम मला करायला मिळतंय. वत्सल्यमधलं काय आवडलं मॅम तुम्हाला? पॉवर तिचं स्ट्रॉंग आहे कॅरेक्टर आणि मला कुठलीही म्हणजे शक्यतो आपल्याला काय म्हणतो ना, खऱ्या आयुष्यात आपल्याला चांगल्यासाठी लढणारा माणूस आवडत असतो. पण प्रत्येक कधी-कधी असं असतं, की काही स्वभाव घडण्यापाठी, काही अ, सवयी, विचार घडण्यापाठी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी आधी घडून गेलेलं असतं. त्याच्यातनं त्या सवयी, तो स्वभाव, ती जडणघडण होत जाते. तर तसं हिच्या आयुष्यात काहीतरी झालेलं आहे आणि मुळातच स्ट्रॉंग स्वभाव असल्यामुळे ते एक तिला तो माज आहे, तो कौतुक आहे घराण्याचं प्रचंड आणि त्या टेचात तिला राहायचंय, राज्य करायचंय. असं सगळं तिचं एक आविर्भाव आहे. त्याच्यातलं काहीतरी मला आवडलंय. तिची विचारसरणी नसेल, पण तिचं प्रेझेंटेशन मला आवडलंय असं मी म्हणेन. अगदीच, म्हणजे आम्ही बघतो तुम्हाला आणि स्विच तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये बघताना असं वाटतच नाही की अरे इतकी प्रेमळ या मॅम आम्ही नेहमी बघतो त्या अशी भूमिका करताय. हे फार कमाल वाटतंय. पण मला हे जाणून घ्यायचं की ही भूमिका आता साकारली आहे, प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांसाठी किती तयार झालं? अ,
म्हणजे तयार काय तुम्ही राहता असं नाहीये, पण शेवटी म्हटलं तसं की नकारात्मक भूमिका असेल तर तुम्हाला लोकांना त्याचा राग येणं आणि हेच तुमची पोचपावती असते. ते जेवढं खरं वाटेल, जेवढं त्रासदायक वाटेल की अरे ही अशी काय, इतकी विचित्र काय, तेच तुमचं यश असतं. तर त्यामुळे ते कायम लक्षात ठेवून प्रतिक्रिया घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. येस, पण तो खेकड्यांचा सीन म्हणजे तुम्ही ती शिक्षा देताय आणि ते हो. होत आहे. मला जाणून घ्यायचं आत्तापर्यंत शूट झालेला एक सीन जो करताना थोडं भीती वाटली, ते बघतानाही कसं तरी झालं आणि असं वाटलं की अरे मी हे करते, अशी कोणता सीन होता? मला वाटतं वच्छीचे सगळेच सीन तसे आहेत, की दरवेळेला मी म्हणते, "बापरे! ही असं करते? बापरे! ही असं करणार आहे? बापरे! असं होणार आहे?" असं मला सारखं वाटत असतं. तर ते कॅरेक्टर मला सतत सरप्राईज करतं. हा त्याचा चांगला भाग आहे आणि थोडंसं वियर्ड आहे, पण ते वियर्ड आहे म्हणून त्याच्यात थोडीशी गंमत आहे. येस, खेकड्याचा सीन जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा तुमचे रिएक्शन्स काय होते? असं झालं, "अरे बापरे! अगं थोडंसं नुसतं चोर म्हणालाय त्याच्यासाठी एवढं खेकड्यांचा डंख त्याला द्यायची गरज नाहीये." असं एक माझं सृजाचं बोलणं झालं. पण अर्थातच ते वच्छीला नाही पटणार आहे आणि ती कोणाचं काही ऐकत नाही. हाच मेन तिचा स्वभाव आहे. ती तिला वाटेल ते आणि तिला हवं तसंच करते. येस, पण आता आम्हाला हेच बघायला आवडणार आहे की पुढे आता वच्छीचे कोणकोणते वेगवेगळे रूप पाहायला मिळतात. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच आणि खरं कमाल आहे ही movie. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.